नवी मुंबई महानगर पालिका द्वारा अधिकारियों को 14,000 दिवाली बोनस, जबकि ठेकेदार कर्मचारियों को 11,000 दिवाली बोनस मिलेगा। सोमवार को हुई महासभा में इस प्रस्ताव को पास किया गया है। नवी मुंबई महानगर पालिका द्वारा अधिकारियों को 14,000 दिवाली बोनस, जबकि कॉन्ट्रैक्ट बेसिस कर्मचारियों को 11,000 दिवाली बोनस मिलेगा। सोमवार को हुई महासभा में इस विषय पर चर्चा की गई, जिसमें पालिका के सभागृह नेता अनंत सुतार इन्होंने कहा कि अधिकारियों एवं कर्मचारियों को बोनस बढ़ाकर दिया जाए। इस विषय पर महापौर सागर नाइक ने कहा कि परमानेंट अधिकारियों को 13,400 में से 600 बढ़ाकर 14,000 किया जाए और कॉन्ट्रैक्ट बेसिस में काम करने वाले को 5,900 में से 5,100 बढ़ाकर 11,000 किया जाए। हालांकि यह प्रस्ताव एक हफ्ते पहले हुई स्थायी समिति में पारित कर दिया गया था। महासभा में नगर सेवक विनीत पालकर ने अनुमोदन पेश किया। इस दौरान विरोधी पक्ष नेता सरोज पाटिल सभागृह में अपना विचार व्यक्त करने ही वाली थी कि उन्हें बोलने का मौका नहीं दिया गया। हालांकि महासभा खत्म होते ही सरोज पाटिल ने इस विषय पर अपनी राय बताई। आज सभागृहामध्ये सानुग्रह अनुदानाचा विषय आला होता, कायमस्वरूपी आणि कंत्राटदारांचा होता। पण त्यांनी जे अनुदान दिलेलं आहे त्या बाबतीत मी समाधानी नाही आहे, कारण खूपच तुटपुंज आणि असं कमी असं अनुदान दिलेलं आहे। कारण जर आपण पाहिलं तर आपली ही महानगरपालिका श्रीमंत महानगरपालिका म्हणून गणली जाते। आज या पालिकाचा 80 कोटीचा बजेट 200 कोटीवर आणि अजून किती कोटीवर जाईल तेही सांगू शकत नाही। पण आज जे आपले अधिकारी आहेत, जे कर्मचारी आहेत, त्यांना जो हा बोनस दिलेला आहे तो खरोखर अगदी अतिशय तुटपुंज असा आहे आणि त्याच्यानुसार मी संमत नाही आहे। माझ्या मते कमीत कमी त्यांना 25,000 इतकं तरी सानुग्रह अनुदान देणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे जे कंत्राटी कामगार आहेत त्यांनाही त्यांच्यामध्ये का भेदभाव करावा, कारण ते गुणवत्तायुक्त काम करत आहेत आणि त्यांना माहिती असतं की आता आपल्याला कायम करण्यात येईल किंवा आपल्याला आपली ऑर्डर निघावी या हेतूने ते अगदी गुणवत्तायुक्त काम करत असतात। तर त्यांनाही भेदभाव न करता त्यांनाही कायमस्वरूपी जेवढं अनुदान देण्यात येतं तेवढंच त्यांनाही देण्यात यावं। स्थायी समिति के सभापति सुरेश कुलकर्णी ने भी अपनी बात इन टाइम के समक्ष रखी। स्टँडिंगला आम्ही 13,400 केलं होतं, त्या ठिकाणी महासभेने आज 14,000 केले आणि त्या ठिकाणी 14,000 केले। बाकीचे कॉन्ट्रॅक्टर पद्धतीने जे कामं करतात त्यांना 11,000 रुपये केले। नाही तसं काय नाही। बघा, ज्यावेळेस महापौर साहेबांनी ज्यावेळेस विषय पुकारले त्याच्या अगोदर विरोधी पक्षाने बोलले पाहिजे होतं, त्या ठिकाणी कुणी त्या ठिकाणी बोलले नाही, उठले नाही बोलायला। त्या ठिकाणी महापौर महोदयांनी आधी चांगल्या उद्देशाने त्यांनी डिक्लेअर करून टाकले सर। इस विषय पर चर्चा होने के बाद महासभा में इस प्रस्ताव को पास कर दिया गया। कैमरामैन अजय के साथ सुदीप घोलप, इन टाइम।